अधिक मासात पुरुषोत्तम याग का करतात? काय आहे त्याचे महत्त्व? हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक मास हा अत्यंत पुण्यदायी, पवित्र आणि भगवान विष्णूंना समर्पित मानला जाणारा महिना आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. इतर महिन्यांप्रमाणे कोणत्याही देवतेचे नाव या महिन्याला नसल्यामुळे तो उपेक्षित झाला होता. त्यावेळी भगवान श्री विष्णूंनी त्याला स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव देऊन सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठत्व बहाल केले. त्यामुळे या महिन्यात केलेले जप, तप, व्रत, दान, होम, यज्ञ आणि उपासना यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. अधिक मासात अनेक भक्त पुरुषोत्तम व्रत, भागवत पारायण, विष्णू सहस्त्रनाम, जप, दान, धर्म यांसोबतच पुरुषोत्तम याग देखील करतात. हा याग भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि जीवनातील विविध दोषाचे शमन करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. पुरुषोत्तम याग म्हणजे काय? पुरुषोत्तम याग हा भगवान श्री विष्णू किंवा पुरुषोत्तम भगवान यांना समर्पित वैदिक यज्ञ आहे. या यज्ञामध्ये वेद मंत्राच्या उच्चारांसह अग्निदेवताच्या माध्यमातून भगवान विष्णूंना आहुती अर्पण केली जाते. यज्ञो वै वैष्णू असे वेदांत म्हटले आहे, म्हणजे यज्ञ स्वरूप स्वतः विष्णूच आहे. त्यामुळे पुरुषोत्तम मासात यज्ञ करणे म्हणजे थेट भगवान विष्णूची उपासना केल्यासारखे मानले जाते. अधिक मासातच पुरुषोत्तम याग का करतात? अधिक मास हा कालखंड विशेषतः पापक्षालन, आत्मशुद्धी आणि ईश्वर प्राप्तीसाठी अनुकूल मानला जातो. पद्यपुराण, स्कंद पुराण आणि नारदीय पुराणांमध्ये या महिन्यांमध्ये महात्म्य सांगितले आहे. या काळात केलेल्या धार्मिक कार्याचे फळ अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. त्यामुळे पुरुषोत्तम याग केल्याने अनेक जन्माचे पापक्षालन होते, ग्रहदोष आणि पितृदोषाचे शमन होते, कुटुंबातील संकटे दूर होतात, आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, मनाला शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते, विष्णू लोकाची प्राप्ती होते असे पुराणात वर्णन आहे. पुरुषोत्तम यागात कोणकोणत्या देवतांचे पूजन केले जाते? यागाची सुरुवात विविध देवतांच्या पूजनाने केली जाते. गणपती पूजन, कोणतेही शुभ कार्य निर्विघ्न व्हावे म्हणून प्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते. कलश स्थापना, कलशामध्ये सर्व तीर्थ आणि देवतांचे आवाहन केले जाते. नवग्रह पूजन, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांचे पूजन करून ग्रह शांतीची प्रार्थना केली जाते. श्री विष्णू लक्ष्मी पूजन, पुरुषोत्तम यागाचा मुख्य भाग म्हणजे भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांचे पूजन. अग्निदेव पूजन, अग्नी हा देवतांपर्यंत आहुती पोहोचवणारा दूत मानला जातो, त्यामुळे अग्निदेवतेची विशेष पूजा केली जाते. तुलसी पूजन, भगवान विष्णूंना तुलसी अत्यंत प्रिय असल्यामुळे तुलसीचे पूजन केले जाते. यज्ञकुंडात वस्तूंच्या आहुती अर्पण केल्या जातात. शुद्ध तूप, तीळ, जव, अक्षता, नवधान्य, मध, साखर, सुगंधी समिधा, कमळ बीज, तुलसीपत्र, विष्णू मंत्रांनी अभिमंत्रित हविष, ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा, विष्णू गायत्री मंत्र, पुरुष सूक्त आणि नारायणोपनिषद यांसारख्या मंत्राचा जप करून आहुती दिली जाते. पुरुष सूक्ताचे विशेष महत्त्व, पुरुषोत्तम यागामध्ये ऋग्वेदातील पुरुष सूक्ताला अत्यंत महत्त्व आहे. या सूक्तामध्ये विश्वव्यापी पुरुष अर्थात परमात्म्याचे वर्णन आहे. पुरुष सूक्ताच्या मंत्रांनी दिलेली आहुती सर्व प्रकारचे दोष नष्ट करणारी मानली जाते. पुरुषोत्तम यागाची फलश्रुती, धर्मग्रंथामध्ये या यागाच्या अनेक फलश्रुती सांगितल्या आहेत. पापांचा नाश, अज्ञानाने किंवा जाणून बुजून झालेल्या अनेक पापाचे क्षालन होते. आर्थिक प्रगती, दारिद्र्य, आर्थिक अडचणी आणि व्यवसायातील अडथळे दूर होण्यास मदत होते. ग्रहदोष शांती, कुंडलीतील अनेक ग्रहदोषांचे शमन होते असे मानले जाते. कौटुंबिक सौख्य, घरातील कलह, मतभेद आणि अशांतता कमी होऊन सौहार्द वाढते. आरोग्य लाभ, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. संतती प्राप्ती, संतान सुखाची इच्छा असलेल्या दाम्पत्यांना विशेष लाभ मिळतो अशी श्रद्धा आहे. पितृऋणातून मुक्ती, पितरांच्या कृपेची प्राप्ती होऊन त्यांच्या अपूर्ण इच्छांचे शमन होते असे मानले जाते. मोक्ष मार्ग सुलभ होतो, भगवंताच्या कृपेने आत्मोन्नती आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.
तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.